ज्येष्ठ लोकांचे संस्थापक आदरणीय डॉक्टर साहेबांच्या यांच्याकडे आगमन झालेले आहे. साहेबांचं स्वागत आहे. विनंती आहे साहित्य सहकार समाजकारण शिक्षण अशा विविध क्षेत्रातील आपण सर्व दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणि नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया असं नसतं. अमृताली बँकेचे विविध सन्मान्य संचालक या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय साहेब त्याचप्रमाणे यांच्या उपस्थितीमध्ये अभिनेत्यांचा सोहळा ज्यांचा आपण करतो आहे ते आपल्या तालुक्यातील सर्वांचे मार्गदर्शक अधिकारी म्हणून काम केल्याच्या नंतर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी बँकेचे अध्यक्षपद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळणारे आपल्या सर्वांचे सन्मित्र सन्माननीय सुधाकर जोशी साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती सौ संजीवनी जोशी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्याचप्रमाणे प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय साहेब आदरणीय डॉक्टर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा गौरव सोहळा समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि या सुंदरशा छोटेखानी कार्यक्रमाचं प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सदस्य तथा प्रगतशील शेतकरी सन्माननीय विष्णुपंत आढळे यांना विनंती करतो की सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. विष्णुपंत आढळे. मी प्रथमतः आजच्या आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुधाकर जोशी तसेच आमच्या वहिनी संजीवनी वहिनी यांचा आकर्षण सोहळा तसेच संतोष केलेकर जो जोशी साहेबांचं जीवन प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये लिहिला प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे नेते आमचे राजकीय गुरु आदरणीय माननीय मुख्यमंत्री थोरात तसेच नाशिक त्यांनी शिक्षकांना तर एक शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांनी आपला आवाज विधान परिषदेमध्ये उंचावला. असे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय आमदार आणि आमदार सुधाकरजी आपल्या सुधीर साहेब तसेच त्यांनी आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते आदरणीय आमचे मित्र संतोषजी केडलेकर साहेब उपस्थित स्टेजवरील असणारे जोशी साहेब आणि जोशी वहिनी उपस्थित असलेले मान्यवर आपल्या अमृताली बँकेचे चेअरमन शिंदे साहेब आमचे दुसरे मित्र आपल्या थोरात साहेब ज्यांची आत्ताच कारखान्याच्या संचालपती मित्र अशा आमचे सहकारी मित्र नवनाथजी आडकाटे सर्व रामभाऊ बसले सर्वच उपस्थित मान्यवर बँकेचा परिवार खऱ्या अर्थानं पावसाचं वेगळे आल्यामुळं थोडंसं मानसिक सगळे कामं येऊन राहिले ते थोड्याशा जागतिक परंतु आपण म्हणून खऱ्या अर्थानं साहेब सांगायला एक आनंद वाटतो का स्वर्गीय आमचे माधव काका आणि आमच्या असणाऱ्या काकू प्रभावती मावशी यांच्या कुठे जन्म घेतलेले खऱ्या अर्थानं सुधाकर जोशी माणसाची जन्मभूमी कर्मभूमी काय केलं ते कोणाला कधी सांगता येत नाही. तेजेवाडीसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेले जोशी भाऊ त्यांनी तेजेवाडी असेल मोतूर असेल या परिसरामध्ये आपलं शालेय जीवनाचं शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतर त्या इंडियन बँकेमध्ये सर्व्हिसला लागले. तर त्यांनी एकच वर्ष मुंबई या ठिकाणी इंडियन बँकेत सर्व्हिस केली आणि साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने त्यांची बदली लवकरच संगमेरच्या शाखेमध्ये झाली. तब्बल 38 वर्ष जोशी भाऊंनी संगमेरकरांच्या सेवेमध्ये आपलं
जीवन खऱ्या अर्थाने व्यतीत केलेलं आहे. साहेब मी असं म्हणाल का या परवरीच्या पाण्याशी आणि संघटनेच्या मातीशी खऱ्या अर्थानं जोशी भाऊंची मागच्या जन्माची ऋणानुबंध असल्याशिवाय भाऊ तुमची जन्मभूमी खऱ्या अर्थानं कर्मभूमी ही संघटनेत केली आणि त्यातच आदरणीय डॉक्टर साहेब असतील, नामदार साहेब असतील, आमच्यासारखे मित्र परिवार असेल, त्यांचाही आम्हाला तुमचा सहवास लाभला, त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थानं साहेबांनी, जोशी साहेबांनी युनियन बँकेच्या माध्यमातून इथं बसलेले कैलासांना आहे, पोपटराव आहे, नवले बाळासाहेब नवले आहे आणि मी स्वतः विष्णू राठोड, मला साहेबांनी 2006 साली आमच्या कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. असा सर्व मित्र परिवाराला मोठं करण्यामध्ये आमच्या इथं मोठे साहेब आहे, खूप लोक म्हणजे अंबोरा असतील, गोलवाडा असतील, सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आम्ही जोशी बनवून केलं. आम्ही असे सर्व मित्र 1-3 महिन्यापूर्वी एकत्र बसतो. सगळ्यांना जोशी साहेबांचा कार्यक्रम मोठा आहे, त्यांचा अभिषेक चिंतनाचा कार्यक्रम आपल्या हातात राहिलेला आहे असं सगळ्या मित्रांना जाणवलं. आणि मग मी असं लोकेसर असं बालाजी असं असं आम्ही सर्व पिके वाहन असतील, आमचे मित्र चंदन सर असतील, आम्ही सगळे एकत्र बसतो आणि आमचं ठरलं भाऊची 61 करायची. परंतु या 61 मध्ये करत असताना त्या प्रवासामध्ये असं ठरलं का भाऊचा सेवाभारतीचा कार्यक्रम हा 1 मे 2023 ला झाला. परंतु त्यावेळेस आमच्याकडून लक्षात आलं की पुस्तक बनवून लिहायचं राहिलं तर साहेब आमच्याकडं लिहिण्यासाठी माणूसच नव्हता. परंतु पुढं 2024 मध्ये आमचा विवाद झाला. खऱ्या अर्थानं लेखीचाच माणूस आम्हाला भेटला, म्हणजे योगायोग होता. कारण म्हणून किल्लेकर साहेब भेटल्यामुळं आम्हाला प्रकाश वाटला. त्या खऱ्या अर्थानं पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा सोहळा आला. म्हणून आज खऱ्या अर्थानं प्रकाश वाट याची वाट पाहण्यासाठी आपली सगळ्यांची पावसाचं महिन्यात आज पडलेली आहे आणि म्हणून हा एक आज आनंदाचा सोहळा आपण करतो. खऱ्या अर्थानं भाऊनी मित्र परिवार उभा करताना नातेवाईक सुद्धा सगळ्यांना सांभाळलेला आहे, कुटुंब एकदम व्यवस्थित उभं केलेलं आहे आणि त्याचबरोबर सगळे आमचे मित्र आहेत हे सुद्धा खूप चांगल्या स्थितीत आहे. खेडलेकर साहेब तुम्ही खूप चांगलं नाव दिलं पुस्तकाला, एक प्रकाश वाट कुणी दाखवलं पण त्या वाटेला जर प्रकाश दिला तर विष्णू राठोडांसारखा असे खूप शेतकरी, संतोष जोशी असे खूप लोक खऱ्या अर्थानं एक प्रकाशाच्या वाटेतून आपलं जीवनाचा उत्कर्ष करून ठरले. याचा खऱ्या अर्थानं सगळं श्रेय हे जोशी साहेबांना नक्कीच आहे. तसेच 2003 मध्ये SMBT आपली जी ट्रस्ट आहे हिला लोनच्या माध्यमातून युनियन बँकेच्या माध्यमातून फुलेवाडी इथून काही कामानिमित्त व्यवसायाच्यामध्ये लोन देण्याचा प्रसंग आला. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जोशी भाऊंची आणि आदरणीय थोरा साहेबांची गाठभेट झाली आणि त्या कामाच्या माध्यमातून थोरा साहेबांच्या लक्षात आलं हे व्यक्तिमत्व नुसतं बँकिंग नाही तर समोरच्याचा सुद्धा किती विचार करून कसं कर्ज वितरण करतात, कसे कागदपत्र पाहून घेतात आणि एक सर्वसामान्यांची नाळ त्या माणसाशी कशी आहे हे सुद्धा आदरणीय थोरा साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून थोरा साहेबांनी सुद्धा आणि म्हणून साहेबांची त्या माध्यमातून जी ओळख होते तर बँकिंग क्षेत्रामध्ये हा एक अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व हे थोरा साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर साहेबच्या जोशी साहेब रिटायर झाले. त्याच्याच आधी 4 महिने जोशी साहेबांना 5 डिसेंबर 2022 रोजी साहेबांनी अमृतवाहिनी बँकेचं चेअरमनपद दिलं. ते खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी घडत गेल्या, एक खऱ्या अर्थानं ज्या सर्वसामान्य शेतकरी असेल, उद्योगिक क्षेत्रातला माणूस असेल त्याला उभारी देण्याचं काम जोशी भाऊंनी केलं. त्याची ही पोचपावती थोरा साहेबांनी केली. म्हणून आज हा जोशी साहेबांचा कार्यक्रम म्हणजे नुसता सत्कार नाही, एक सत्कर्मी जीवन करणारा माणूस ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं जीवन व्यतीत केलं, खूप माणसं उभे केले. त्या माणसाचा हा सत्कार आपल्याला होतो याचा आनंद आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण जोशी भाऊंना सगळेच मानतो. थोरा साहेब त्यांनी सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये संघटन देशमधून तशी सुरुवात केली. म्हणजे
भाऊंवर जर बोलायचं ठरलं तर एक तास कमी होईल असं मला वाटतं. कारण भाऊंचं जे काम आहे ते सगळ्यांच्या अभिप्रीत आहे आणि म्हणून भाऊनी जे काम केलं बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे आम्हाला वेळ पण कमी आहे. आणि दुसरी अशी गोष्ट आपल्याला आपल्या थोरात साहेबांचं सुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे. थोरात साहेबांचा 46 वर्ष साहेबांना सुद्धा युवा प्रवासाला झालेले साहेब हा एक दुःख सरकारचा योग आहे. काही आपण ठरवलं नव्हतं, आपण तारीख 10 ठरवली होती, पण आज जाऊ द्या आपण सगळ्यांच्या याच्यामध्ये तुमचं पण एक 46 वर्ष तुम्ही यशस्वी वाटचाल आमच्या जिजींच्याच म्हणजे कांचनताई समवेत केली. याचा देखील आम्हा सर्व परिवाराला संगमनेरकरांना नक्कीच आनंद आहे. आणि म्हणून भाऊंबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे, परंतु पेडणेकर साहेबांनी सुद्धा एक प्रकाशवान आणि म्हणून आपली सगळ्यांची पडली गाठ आणि म्हणून साहेब सुद्धा आले. एक आनंदाचा सोहळा आहे. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता मी एकच सांगेन की आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या गौरव समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे की आपण हा घरचा कार्यक्रम आहे, सर्वांनी स्नेहभोजन करूनच जावं. मी देखील मी नम्र विनंती करते. आदरणीय कांचनताईंचं देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरचं स्वागत करतो. आणि माझं प्रास्ताविक भाषण थांबवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सोहळा पुस्तकाचा प्रकाशन या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान परंतु ते वाचक आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये नामदार साहेब डॉक्टर साहेब प्रचंड वाचक आहे, साहित्यप्रिय आहे आणि म्हणून साहित्याच्या कार्यक्रमात त्याचा आपण पुस्तक सन्मान करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रकाशक पुस्तकाचे लेखक संगमनेर डॉक्टर संतोष केळकर यांना विनंती करतो की यशवंतराव चव्हाणांचा संबंध वाचा पुस्तकाचा आपले मार्गदर्शक जयंत लोकसभेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आम्ही दिवसाच्या विनंती आहे त्यासाठी डॉक्टर साहेबांचा सन्मान करण्यात यावा. पुस्तकाचा
डॉक्टर सरांनी केला आहे. वेळ झाला त्यामुळे मी फार बोलणार नाही आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण आमचे काही सुधाकर जोशी साहेब यांच्या विषयी जतन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झाले. सर्वांचं मी स्वागत करतो. याबद्दल काही भूमिका मला या ठिकाणी मांडायची आहे की मला 2-3 लोक असे भेटले की असे काही मिळालं पाहिजे जे याबद्दल पुस्तक लिहितात वगैरे असं तसं. तर त्याबद्दलची माझी भूमिका असं आहे की व्याही मंडळाने त्या अगोदर आम्ही मित्र होतो आणि त्यावेळेला आमचा फार परिचय नव्हता, पण मित्र होतो आम्ही. हळूहळू परिचय वाढल्यानंतर नातं जोडलं गेलं, मग आधी परिचय आमचा बदल झाला आणि मग हे जे परिचय होता काही गोष्टी समोर गेल्या. त्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोशी साहेबांचा संघर्ष. आणि कुठल्याही लेखकाला संघर्ष हा आकर्षित करतो एक मटेरियल म्हणून. आणि तो संघर्ष बघितल्यानंतर मला एक वेगळे म्हणजे जाणवलं त्यांचं की जी लोक संघर्ष करतात त्यातली बरीच माणसं आयुष्याचं रडगाणं करतात. तर मी किती भोगलं, किती सहन केलं, माझ्या आयुष्यात काय काय आलं. परंतु जोशी साहेबांचं वैशिष्ट्य की त्यांनी त्या आयुष्याचं रडगाणं कधीही गायलं नाही. तर त्यांच्यातली सकारात्मकता जी आहे ती मला आधी कळली. त्या माणसाने काय काय नाही केलं. यांनी ओतूरच्या बाजारामध्ये टरबुजाच्या पुढे विकल्या आहेत. यांनी ओतूरच्या बाजारामध्ये किराणा मालाच्या पुड्या बांधल्या. यांनी ओतूरच्या बाजारामध्ये धान्य व्यापाऱ्यांची मापं भरून संध्याकाळी पोते भरून टाचून द्यायचं काम केलं आहे. त्यांनी त्या काळात भिक्षुकी केली आहे. त्यांनी त्या काळात सुतारकाम केले. जोशी साहेब उत्तम सुतारकाम करतात, ते त्यांनी केलं आहे. त्यांनी वेल्डिंगचं काम केलं, त्यांनी मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं. अशा कितीतरी गोष्टी आयुष्यात केल्या, पण कधीही परिस्थितीचं रडगाणं काय नाही. आणि अशा माणसाच्या आयुष्यातली सकारात्मकता ही इतरांपर्यंत जावी हा उद्देश करून हे पुस्तक मला लिहावं वाटलं, म्हणून मी ते लिहिलं. त्यानंतर अशी जी भूमिका येते की काही म्हणून लिहिलं किंवा असं काही, तर ते यात मला करायचं की मी त्यांच्यातलं काम जे आहे ते बघून मी लिखाण केलं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर दादासाहेब एक मुद्दा असा आला की या कार्यक्रमाला साहित्यिक कार्यक्रम आहे, अभिषेक सोहळा आहे, मग एकाच परिवारामध्ये 3 लोक. तर मी त्यांना सांगितलं पहिली गोष्ट या कार्यक्रमाला जेव्हा पाहुणे ठरवायची वेळ आली तर मला अशी माणसं पाहिजे होती की जे उत्तम वाचक आहे. मी संगमनेरातली 10-12 नावं काढली. मग त्यातले सर्वोत्तम वाचक कोण आहे तर नामदार बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुशीलजी कांबळे आणि सत्यजित दादा फळ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या 3 लोकांबद्दल तर मला फक्त राजकीय व्यक्तीवर माहीत असेल, परंतु यांचा माझा जो 25 वर्षाचा संबंध आहे त्यामधून मी यांच्यातला सगळ्यात मोठा गुण जो बघितला आहे, जो उचलला आहे, तो म्हणजे ते उत्तम वाचक आहे. म्हणजे नामदार साहेबांच्या बद्दल तर मी पहिल्यांदा 2003चा मला किस्सा आठवतोय. साहेबांना आम्ही नाशिकला झालो होतो, रात्री त्यांना विदर्भ एक्सप्रेसने इकडे जायचं होतं आणि जानेवारी महिन्यात थंडी. आम्ही गाडीत जवळजवळ पाठीमागे 4 लोक होतो. साहेब योगेश शास्त्र, आमचा जावेद चौधरी नावाचा मित्र, पुढे त्यांचं वाय काढतो. त्यामुळे मी जवळपास साहेबांच्या मांडीला आला बसलो होतो आणि आम्ही गप्पा मारत गेलो. त्यावेळेला साहेबांनी उल्लेख केला की कॉलेजला असताना एका पुण्यातल्या प्राध्यापकांनी मानवतावादाच्या सिद्धांताबद्दल एक विशेष छेड होता. तेव्हा त्या सगळ्या वर्गात साहेब एकटे होते की त्यांनी तो मानवेंद्रनाथ रॉय यांचा तो शिक्षण आहे सगळ्यांना समजावून सांगितलं. मी वाचलं ते सांगितलं. असे वाचक आहे. तो कोविड काळामध्ये सत्यजित दादाचा फोन काय यावा की मला उत्तम राजकीय चरित्र पाहिजे किंवा आत्मचरित्र पाहिजे. जगात आम्ही ती पुस्तकाला देवाण घेऊन गेली. डॉक्टर साहेबांचं वाचन तर अफाट आहे. त्यांची लायब्ररी बघितली तर ती खूप मोठी आहे. म्हणजे मी कायम सांगत असतो तेव्हा अनेक माझे विद्यार्थी बसले तुमचं वाचन किती हवं, तुमचं वयाकडे 0 ठेवायचं आहे. तिथलं वाचन तुम्ही त्या वयात केलं असेल तर तुम्ही समाजामध्ये सुजाण नागरिक आहात. आणि आता तुम्ही तुमच्या व्यवसायात यश मिळवून माणसं असाल तुम्ही सुजाण नागरिक बनवायचं असेल, तुमच्या वयाकडे 0 ठेवायचं, तेवढी पुस्तकं त्या वयात वाचनाचं असलं पाहिजे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. तर हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढची गोष्ट मी या ठिकाणी घोषणा केली अगोदरच, हे पुस्तक जे आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने विकत घ्यायचं यासाठी. आणि एक किस्सा मला आठवला नामदार की यशवंतराव गडाख साहेब जेव्हा कुठल्याही कार्यक्रमात जायचे ते पुस्तक विकत घ्यायचे. तेव्हा मी विकत घेतलं तर पुढचे प्रेक्षक विकत घेतले, कोणी पुस्तक फ्री मागणार नाही. अर्थात त्या ठिकाणी लेखनाचा फायदा होता. या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी तुमच्या पुढच्या वर्षामध्ये वास्तुशांती, वाढदिवस, काय लग्नाची ॲनिव्हर्सरी कशाला जायचं ते पुस्तक भेट द्यायचं जर पण केलं सगळ्यांनी तर हे पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता. ते 250 रुपयाचं पुस्तक 100 रुपयात उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी QR कोडची व्यवस्था आहे. आणि हे पुस्तक आपण पुढच्या काळात जे काही याचे पैसे येतील आज विक्रीनंतर तितकेच पैसे मी टाकणार आहे, तितकेच पैसे जोशी साहेब टाकणार आहे. हे सगळे पैसे आपण डॉक्टर राजेंद्र दामले यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानला देणार आहे.
निवडलं का, तर मी महाराष्ट्रातल्या 358 पैकी 258 पैकी 240-42 जिल्हे फिरलो. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक गेलो, परंतु सर्वोत्तम सामाजिक काम करणारी संस्था कुठली असं मला कोणीही विचारलं. तुम्ही पहिल्यांदा नाव घेतो ते माऊली सेवा प्रतिष्ठानचं. तर या माऊली सेवा प्रतिष्ठानकडे आपण एक पैसे देतोय. आणि आज एवढं कसं आहे, डॉक्टर राजेंद्र जांभळे आमच्या सुचेताताई यांचं माहेर संगमनेर इथं आले आहे. तर त्यांचा आम्ही अगोदर नामदार साहेब असे सत्कार करू इच्छितो. डॉक्टर साहेब ताई आपण कृपया करूया. हे त्यांचं नाव नाही, त्याचे पालक मला माहिती नाही. तर 42 मुलाचं नाव आहे अमुक अमुक राजेंद्र जांभळे, अमुक अमुक राजेंद्र जांभळे. तर असं मोठं काम आहे की 500 म्हणून महिला सांभाळणार, पण एक वेळा सांभाळू शकत नाही. तर हे दाम्पत्य करणं इतकं मोठं काम त्यांचं आहे. त्यांच्या कार्याला मला वाटतं की उभं राहून त्यांना आपण मानधन टाकावं. आमदार सत्यजित पाचशे महिलांचे बहीण काय म्हणतात मुलगा असं नातं सन्मान डॉक्टर थांबले सुजाताताईंचा आपण या ठिकाणी सन्मान केला आहे. त्यांनाच आपण सगळे पैसे देणार आहे. तुम्हाला अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी जाताना इथून 2, 4, 5 पुस्तकं नक्की घ्या की पुढच्या वर्षभर आपल्याला आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात देता आली पाहिजे अशी माझी भावना आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आणखी एक सत्कार आहे. माझं कुठलंही पुस्तक म्हटलं की त्याचं प्रूफ रिडिंग जे आहे ते मी करू शकत नाही, कारण माझी नजर थोडी त्या ठिकाणी करत असते. तर या पुस्तकाचं प्रूफ रिडिंगचं काम करणारे नितीन सूर्यवंशी त्यांना विनंती आपण पुढे घ्यायचे. आणि सत्यजित दादांना विनंती करतो की आपण नितीन सूर्यवंशी मराठीचे अतिशय उत्तम शिक्षक आहेत. कदाचित संगमनेर तालुक्यामध्ये नितीन उत्तम शिक्षक मराठीचा नसावा, इतकं उत्तम मराठी नितीनचं आहे. गुरु अकॅडमीला नितीन शिकवतो. आपण नितीनचं या ठिकाणी सन्मान करायचं. आणि एक सत्कार आपण करून टाकतो. लोक जनरली शेवटी काढतात. आमचं नामदेव अख्खाने आवाज राहिलेला होतो. तो नामदेवचा एक सत्कार आपण दादा प्लीज. नामदेव प्लीज प्लीज झाले सगळे शेवटचं धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती करेल की सर्वांनी जाताना पुस्तक घ्यायचं आहे. त्यानंतर माझ्या उजव्या हाताला आपण जेवणाची व्यवस्था केली पावसामुळे शेडमध्ये. तर कुणी जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. जेवल्याशिवाय गेला तर तुमचं प्रेम आणि कमी समजून दिवशी खेळलेलं परिवारावरचं तर जेवणच सगळ्यांनी जायचं आहे. एक आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी आता नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तापे उपस्थित आहेत. आधी हे विनंती आहे की दादाचा सन्मान सत्कार करा. सगळ्यांनी जी पुस्तक दिली एका घरात 2 जरी सेट केले तर पूर्ण वेगळी पुस्तक आहे. आणि त्यात एक पुस्तक प्रोपोगंडा नावाचं पुस्तक आहे, जे माझं सर्वाधिक आवडतं पुस्तक आहे. रवी आंबेने त्याचा अनुवाद केला आहे. त्यामध्ये म्हणजे माझ्या आयुष्यावर कल्पकतेच्या बाबतीत ज्याचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे तर तो तर त्याच्यामध्ये की आता प्रोपोगंडा असं ज्यांना म्हटलं जातं असं एक व्यक्तिमत्वाचं प्रकरण जे आहे ते तुम्ही जरूर वाचावं. कुठल्याही राजकीय व्यक्तीने प्रोपोगंडावर पुस्तक वाचलंच पाहिजे. त्यातल्या ज्या कन्सेप्ट दिल्या आहेत, ज्या सगळ्या थेअरी मांडल्या आहेत, अतिशय उत्तम थेअरी त्यामध्ये मांडले गेले आहेत. ते पुस्तक कोणी कुटुंबात तांबे आणि परिवाराकडे गेले बाकी पुस्तक आहेच. तर ही पुस्तकं सगळी वेगळी निवडलेली आहेत. तर ती जरूर तुम्ही सगळ्यांनी वाचायची विनंती करतो. एक या ठिकाणी छोटासा कार्यक्रम होतो की जोशी साहेबांचे वडील हे पोस्टल सर्व्हिसला होते आणि
त्यांच्या या सगळ्या वारशाचा सन्मान करण्यासाठी संगमनेरच्या पोस्टल डिपार्टमेंटने माय स्टॅम्प योजने अंतर्गत त्यांचं टपाल तिकीट या ठिकाणी प्रसिद्ध करायचं ठरवलं. तर अमोल चव्हाण यांना संगमनेरच्या पोस्ट विभागाच्या विनंती करतो ते आपण पुढे यावं आणि नामदार साहेब विनंती की माय स्टॅम्प योजनेअंतर्गत आपण या पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण करावं. अमोल चव्हाण पुढे यावं. आणि यानंतर मुख्य कार्यक्रम आहे सुधाकर जोशी साहेब यांचा जीवन प्रवास उलगडणार आहे. डॉक्टर संतोष शेळकेकर यांनी प्रकाश वाट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण आदरणीय साहेब आदरणीय डॉक्टर साहेब सचिन दत्तात्रय त्यानंतर डॉक्टर जयश्री जोडा आदरणीय सोमनाथजी जोडा आणि जोशी साहेब त्याप्रमाणे संजय जोशी यांच्या हाती कार्यक्रम या ठिकाणी पुस्तक प्रकाशनासाठी आम्ही जी कन्सेप्ट निवडली साहेबांनी बँकिंग क्षेत्रात काम केलं आहे. बँकिंगचं सिम्बॉल असलेल्या बॉक्समध्ये पुस्तकाचं अनावरण करतो. अत्यंत कर्मोत्तेने हा संपूर्ण कार्यक्रम होतो आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आता या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या नंतर जो मुख्य कार्यक्रम आहे सुधाकर जोशी साहेबांनी जो संजय सुधाकर जोशी यांचा अभिषेक सोहळा तत्पूर्वी मी आदरणीय साहेबांना डॉक्टर साहेबांना विनंती करतो की जोशी साहेबांच्या मातोश्री प्रभावती माधवराव जोशी यांचा सन्मान आपल्या हस्ते व्हावा. जोशी साहेबांचा जीवन प्रवास विष्णुपंत राहणार यांनी जो काही सांगितला त्यामध्ये कायम मायेचा हात ज्यांचा पाठीवर राहिला त्या मातृजींचा आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रसिद्ध सोहळा आणि साहेबांच्या हस्ते आपण करतो आहे. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि त्यांचा सन्मान माहेर जे आहे आईचं मातृभूमीचं माहेर जे आहे ते आळंदी आहे आणि क्षेत्र आळंदी माऊलींची प्रतिमा जी आहे संत झालेल्या माऊलींची प्रतिमा आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय साहेबांच्या त्याचप्रमाणे आदरणीय विधीच्या आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय सत्यकांत तांबे त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री जोडा आणि मंडळाच्या उपस्थितीमध्ये आपण हा अभिषेक पुढे घेऊन जाणारा हा संप्रदाय म्हणजे आळंदीतून सुरुवात आणि पंढरपूर पर्यंत हा वारसा असा हा योगायोग आहे.
सुंदर वातावरणामध्ये खरं पारिवारिक असा हा कार्यक्रम आज इथे होत आहे. आपण सर्वजण एका कुटुंबातलेच आहोत आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज इथे होत आहे. सुधाकर जोशी साहेब आणि सौ संजीवनी सुधाकर जोशी मॅडम यांचा अभिष्टचिंतन सोहळा, त्याचबरोबर डॉक्टर संतोष केटेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं म्हणजेच प्रकाश वाट या पुस्तकाचं आज इथे काय म्हणतात प्रकाशन सोहळा आणि त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचं म्हणजे साहेब आणि जिजीच्या लग्नाच्या वाढदिवसाचं आज इथे सेलिब्रेशन आपण करत आहोत. खरं खूप सुंदर असा कार्यक्रम होतोय आणि ज्या कारणास्तव आपण सर्वजण इथे जमलेले आहोत असं सुधाकर जोशी साहेबांचं खरं पुस्तक हे आज मला इथे बघायला भेटलं. त्यांचा जीवन पाठ जो आहे तो इथे बघायला भेटला. खरं मलाही माहिती होतं की किती कष्टातून किती संघर्षातून ते आता इथपर्यंत पोहोचलेले आहे आणि आपल्या बँकेचे चेअरमन आहे. युनियन बँक अतिशय चांगली अशी सर्व्हिस केल्यानंतर आपल्या बँकेचे आता ते चेअरमन आहे. खरंच योग्य माणूस कसं निवडायचा ते साहेबांना खूप चांगलं समजलं आणि तसंच त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप सपोर्ट केला. त्यांच्या सौभाग्यवती संजीवनी काकी असते आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो. मला असं वाटतं की केटेकर सरांची आणि जोशी साहेबांची ही जी जोडी आहे ना, म्हणजे मैत्रीची जोडी तुमची तुम्ही कसं संबंधामध्ये जोडून आणली. मला असं वाटतं अमय आणि वैष्णवीच्या पेक्षा परफेक्ट जोडी मला या दोघांची होती. म्हणजे किती अमय आणि वैष्णवीची तर जोडी आहेच परफेक्ट, त्याच्यापेक्षा जास्त परफेक्ट जोडी तुमच्या दोघांची आहे आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात. आपण एका फॅमिलीसाठी आहोत. मला ह्याचा खूप खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या पुढच्या जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा आणि जबरदस्त राहा एवढं सांगते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर युवा आमदार आदरणीय सत्यजित दादा तापे यांना विनंती आहे की दादा आपण शुभेच्छा द्यावी. जोशी साहेबांच्या विश्वस्तेच्या निमित्ताने आणि त्यानिमित्ताने प्रकाश वाट या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आदरणीय थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये, डॉक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर जीजी आणि डॉक्टर जयश्री यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतोय. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो आहे. ज्या त्यांनी सांगितलं ते खरं आहे की जोशी साहेबांचं आणि संतोषजींचं इतकी जोडी पक्की जमल व्यायांची याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तिने फार चांगल्या शब्दात सांगितलं की अमय आणि वैष्णवीच्या त्यांची जोडी चांगलीच आहे, पण त्याच्यापेक्षा चांगली जोडी व्यायांची असं तिने सांगितलं. आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं कॉम्प्लिमेंट ही काय फार असू शकत नाही. जोशी साहेबांचं पुस्तक मी सहज आता चालत होतो. अतिशय कष्टातून त्यांनी आपलं जीवन या ठिकाणी जगलेलं आहे. पोस्टामध्ये काम करणाऱ्या आपल्या वडिलांच्या नोकरीतून त्यांनी शिक्षण घेतलं, त्याच्यातून बँकेमध्ये नोकरी लागली, त्याच्यातून त्यांचा तो सगळा प्रवास हा या पुस्तकाच्या स्वरूपात खरं तर दिलेला आहे. आणि संगमनेरात आल्यानंतर पहिले चंद्रशेखर चौकात आले आणि आमचे वडीलही पहिले चंद्रशेखर चौकातच आले. माझाही जन्म चंद्रशेखर चौकातच आहे. मला असं वाटतं की चंद्रशेखर ते देशपांडेंच्या वाड्यामध्ये आले आणि आम्ही अकोलकरांच्या वाड्यामध्ये भिंतीला भिंतच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक वेगळं जीवन त्यांनी खऱ्या अर्थाने जगलेलं आहे. त्यांचा आणि माझा परिचय हा युनियन बँकेच्या बँकिंगच्या माध्यमातूनच खरं तर जास्तीचा झालेला आहे. आज आपले SMBT जे
हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज जे उभं आहे त्याच्यामध्ये युनियन बँकेचा हा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण तसंही आपण कर्ज घ्यायला घाबरत असतो, कर्ज घेत असताना अनेक आर्थिक शिस्त आपल्याला असावी लागते. ते सगळं जडणघडण जी आहे ती जोशी साहेबांच्या माध्यमातून झाली आणि मीही अनेक वेळा कर्ज घेत असताना त्यांच्याकडे जाऊन बसायचो. मला अजूनही आठवतं की कशा पद्धतीने ते कर्जाचे अर्ज करणं असेल किंवा त्याचा पाठपुरावा करणं असेल, पुण्याला जाणं असेल, मुंबईला जाणं असेल, हे सगळं काम जोशी साहेब अतिशय प्रेमाने आमच्यासोबत करायचे. आणि ते जिथं जातील तिथं त्यांच्यामध्ये एक व्यक्तिमत्वामध्ये माणसं जोडण्याचा एक स्वभाव आहे. म्हणजे मी पाच असायचं कैलासांना बसलेले आहेत, कैलासांना असतील, विष्णुपंत असतील, शरद वरते सर असतील. म्हणजे चिखलीला नोकरी करता करता त्यांनी चिखली जवळ आणि या परिसरामध्ये प्रत्येक घरोघर त्यांचा संबंध आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आम्हाला कर्जाच्या माध्यमातून मुंबईला जावं लागायचं, आम्ही इकडे जायचो, हेड ऑफिसला जायचो, तिथेही पाहायचो की कामगार त्या युनियनच्या माध्यमातून, स्टाफ युनियनच्या माध्यमातून त्यावेळेस ते सेनेचे कार्यकर्ते होते, कामगार सेनेचे ते पदाधिकारी आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबत त्या काळामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यावेळेस ते घेऊन जायचे मुंबईला, त्यांचे प्रत्येक टेबलावर त्यांचे सहकारी असायचे, त्याची मदत प्रत्येक ठिकाणी जिथं अडलेला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्या माध्यमातून त्यांनी हा एक फार मोठा ऋणानुबंध आपल्या सगळ्यांशी जमा केला. त्यांचं पुस्तक रूपी आज एक सगळं छोटंसं चरित्रच आपल्या समोर आणल्याबद्दल खरं तर संतोषजी खेडलेकर यांचे मानावे तितके आभार थोडेच आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्टोरी असते, प्रत्येकाची असते, पण आपण तिच्याकडे कधीच लक्ष देत नाही आणि तिला कुठंतरी लिहित स्वरूपामध्ये ती असली पाहिजे असं माझं काय मत असतं. फक्त मोठ्याच लोकांचे आत्मचरित्र झाले पाहिजे किंवा चरित्र झाले पाहिजे असं नाही. तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही मोठं काम केलेलं असतं. प्रत्येक माणसाचं मला असं वाटतं की इतिहास लिहिला गेला पाहिजे. तो भावी पिढ्यांसाठी फार मोठा एक मार्गदर्शक असा इतिहास असतो. जोशी साहेबांचा इतिहास ज्यावेळेस कोणीतरी वाचेल त्यावेळेस त्याच्यातून नक्कीच कोणाला तरी प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य परिवारात जन्माला देखील आपण उच्च पदापर्यंत जाऊ शकतो आणि तेही मनमिळावू स्वभावातून जाऊ शकतो असं एक चांगलं उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून आहे. खरं तर इथं आजच्या निमित्ताने नामदार थोरात साहेबांचं देखील आभार यासाठी मानले पाहिजे, कारण ते सुद्धा रत्नमार्गीच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. की अमृतबाईंनी बँकेचं चेअरमन करायचं कोणाला हा विषय ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आला असेल त्यावेळेस त्यांनी जोशी साहेबांसारख्या व्यक्तीची त्यासाठी निवड केली. मला असं वाटतं की हे सुद्धा एक फार मोठं निर्णय खरं तर थोरात साहेबांनी घेतलेला आहे. कारण ही जी बँक आहे ही आर्थिक संस्था चालवत असताना ती शिस्तीने चालवावं लागते. त्याच्यामध्ये किती आपल्या मनामध्ये काही भावना असल्या, कोणालाही मदत करायची असेल किंवा काही करायचं असेल तर एका चौकटीच्या बाहेर जाऊन, शिस्तीच्या बाहेर जाऊन ती करता येत नाही. अनेक वेळा आम्ही त्यांना फोन करत असतो की साहेब याचं कर्ज किती कमी करता येईल, ते म्हणतात नाही एवढंच कमी करता येईल. अनेक वेळा त्यांचे साहेब भांडत असतो की नाही साहेब एवढं करावंच लागेल, कारण शेवटी आपल्याकडे येणारा माणूस जो असतो त्याची अपेक्षा असते की दोन पैसे किती कमी होतील, जेवढं कमी होईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न त्याचा असतो. परंतु ते खरं सांगायचं म्हणजे कुठलाही दबाव घेत नाही आणि जसं काम करायला बँकेमध्ये पाहिजे तसंच काम त्या ठिकाणी ते करतात. आणि म्हणून मला निश्चित खात्री की त्यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात, अमृतबाई सहकारी बँकेचं देखील भविष्य हे अतिशय चांगलं उज्ज्वल आहे. ही बँक देखील उत्तरोत्तर चांगली प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली करेल याची देखील मला निश्चितपणाने खात्री आहे. खेडलेकर साहेबांनी इथं सगळ्यांना पुस्तकं दिले आणि पुस्तकं देत असताना त्यांनी सांगितलं की प्रोपोगंडा नावाचं एक पुस्तक ते दिलेलं आहे. खरं तर तुम्ही हे पुस्तक निवडणुकीच्या आधी आम्हाला वाचायला द्यायला पाहिजे होते, कारण त्याच्यातून मग अजून आम्हाला शिकायला हे त्याच्या आधी आम्हाला वाचायला मिळालं असतं तर अजून त्याच्यात सुधारणा करता आल्या असत्या. कारण एखाद्या गोष्टीचा प्रोपोगंडा कसा करायचा आणि खऱ्याला खोटं कसं करायचं आणि खोट्याला खरं कसं करायचं याला मला इंग्लिशमध्ये प्रोपोगंडा म्हणतात. आणि म्हणून ते प्रोपोगंडा करणं ही जागतिक पातळीवरची थेअरी आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की
जगातलं राजकारण जरी पाहिलं तरी प्रोपगंडा शिवाय राजकारण हे चालत नाही. माझे एक प्रोफेसर होते, त्यांना त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीला जगातली टॉपची प्रोपगंडा कंपनी म्हणून मानलं जातं. अमेरिकेमध्ये अशा कंपन्या आहेत की ज्या प्रोपगंडा करण्याचं काम करतात आणि त्याचे मोठे मोठे फी घेतात. तर हे जे प्रोफेसर आहे त्यांच्या कंपनीला 20 वर्षापूर्वी 15 वर्ष 20 वर्षापूर्वी $1.2 बिलियन म्हणजे जवळजवळ भारतातलं बघितलं तर 12,000 कोटी रुपयाचं त्यांना एक टेंडर मिळालं होतं अमेरिकन गव्हर्नमेंटचं प्रोपगंडा करण्याचं. प्रोपगंडा असा होता की इराकमध्ये जायचं आणि सद्दाम हुसेनच्या विरुद्ध वातावरण तयार करायचं, असा प्रोपगंडा करण्याचं काम त्याला दिलं. आणि म्हणून सद्दाम हुसेन जो एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होता, त्या सद्दाम हुसेनच्या लोकांनी पुतळा पाडला आणि पुतळा पाडून त्याचा म्हणजे त्याला मिलिटरीच्या हवाले करून त्याचा शेवट करेपर्यंत म्हणजे लोकप्रियतेच्या उच्चांक शिखरावर असलेल्या माणसाला आहे कशा पद्धतीने त्याच्या विरुद्ध वातावरण तयार करून कशा पद्धतीने खाली त्याला धुवून जाण्याचं काम करता येतं, अशी प्रोपगंडा करण्याचं एक वेगळी थेरी असते. आणि त्याचं देखील उल्लेख या ठिकाणी खेडलेकर साहेबांनी केला. खरं आहे, ते पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच फार मोठ्या नवीन गोष्टी शिकायला मिळतील. परंतु ज्या गोष्टी शिकायला मिळतील संतोषजी, त्या आचरणात आपण आणू शकत नाही, कारण ते आपले संस्कार नाही. त्याच्यामुळे किती वाचायला भेटलं, खऱ्याचं खोटं करायचं आणि खोट्याचं खरं करायचं, तरी ते आपल्याला आचरणातही आणावं लागतं, जे करणं मला असं वाटतं की फार अवघड गोष्ट आहे. खरं तर आज जोशी साहेबांचा 61च्या निमित्ताने आपण दाम्पत्याचा सत्कार केलाय. त्याचबरोबर आबा आणि जीजी यांचाही लग्नाचा वाढदिवस आहे. जीजींनी पण फार मोठी साथ आबांना कायम त्यांच्या सगळ्या जीवनामध्ये दिलेली आहे. त्यांच्या वाढदिवसाचं एक भाषण जीजींचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त पाहिलेले जे महाराष्ट्राचे टॉपचे 10 भाषण खरं तर त्यांचंही भाषण व्हायला पाहिजे अशी माझी त्या दिवशी तुमच्या वाढदिवसाला त्या म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्या काय बोलतात त्याची पिक्चर आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्याही लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. जोशी साहेबांना आणि ताईंना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तुमचे मित्र संतोषी खेडलेकर, त्याचप्रमाणे कैलास अण्णा असतील, प्रोफेसर विष्णुपंत रहाटळ यांनी कार्यक्रम घडून आणलेला आहे. त्यांना धन्यवाद. कारण इकडं असं की आपल्या अवतीभोवती खूप माणसं ते असामान्य असतात, काही ना काही भिन्नता सामान्य त्यांचं त्या ठिकाणी असतं आणि ते असामान्यत्व इतरांपुढे आणणं की ते इतरांना सुद्धा मार्गदर्शक ठरावं अशा पद्धतीचा एक सगळ्यांकडे सामाजिक विषय ते महत्त्वाचं असतं. विषय तर तरुण मुलं असतात, तरुण लोक असतात, त्यांना हे एक प्रेरणा देत होऊ शकतं. अशा स्वरूपाचं हा कार्यक्रम सगळ्यांकडे आहे. जोशी साहेबांचं 61वी पुट्टी अभिष्टचिंतन सोहळा, लग्नाचा वाढदिवस, साहेब आणि जीजीचाही लग्नाचा वाढदिवस आणि हा खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा आहे. इथे सर्वच जरी 2 परिवार दिसत असतील, जोशी आणि खेडलेकर, पण आता तांबे असतील, थोरात असतील आणि एका वेगळे परिवार नाही आणि आपल्या तालुक्यातच खऱ्या अर्थाने परिवार आहे. असा एक सुंदर कौटुंबिक सोहळा इथे संपन्न होत आहे. यामध्ये चांगलं म्हणजे मी पाहिलं की जी कल्पकता संतोषमध्ये आहे तर ती खरंच फार अभावाने आढळते. प्रत्येक कार्यक्रम हा वेगळा कसा होईल याचं त्यांना नेहमीच फार मोठं कौशल्य त्यांच्याकडे आणि ते संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राला त्यांची खूप मोठी त्या निमित्ताने योगदान त्याच्याकडे संगीत असेल सर्व इतके म्हणजे इतकं चतुरस्र व्यक्तिमत्व, इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व फार आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याने अनेक पत्रकारे केले आणि लेखकाने लिहायला लावले. मला असं वाटतं की आता जोशी साहेब लिहायला प्रवृत्त होतील आणि संतोषच्या जीवनावरती लिहितील असं मला या ठिकाणी काहीतरी परत करणार ना काय तर ती निश्चितपणाने होईल असं मला वाटतं. खरंच आनंददायी कार्यक्रम आहे. त्यामध्ये जोशी साहेबांच्या मातोश्रीचे उपस्थित आहे.
आईने हे सगळं पाहिलेलं आहे, भोगलेलं आहे. तेव्हा जोशी त्यांचा सत्कार होत असताना आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, ते निश्चितच आनंद अश्रू होते की इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून म्हणजे सगळं वाचल्यानंतर एक उच्च स्तरावर त्या ठिकाणी पोहोचलेले आणि केवळ स्वकर्तृत्व कुठल्याही वशिलाने म्हणजे त्यांना चेअरमन करावं असं सांगायला थोरासाहेबांना खूप सिस्टम प्रयोग नव्हतं. त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं. कदाचित मला लक्षात असलं असेल त्यावेळेस ते जाहीर झालं त्यावेळेस ते केवळ त्यांच्या चांगुलपणाचं, त्यांच्या विद्वत्तेचं, त्यांच्या कर्तृत्वाचं ते फळ आहे असं मी मानतो. आणि मग साहेबांनी तर शेवटी बँक हा एक विषय वेगळा असतो. इतर ठिकाणी राजकारणाला थोडंफार तो सहकार म्हटलं, बँक म्हटलं, तिथे मात्र वेगळंच नेतृत्व करणारे म्हणजे एकीकडे व्यवसाय पण वाढवायचे, लोकांना जसं सत्तेची साहेबांना शिस्तही लावायची, त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठेही आपल्या तत्वाशी तडजोडही करायची नाही. हे फार मोठं कौशल्य आहे म्हणजे जोशी साहेबांनी त्या ठिकाणी साधलेले. तेव्हा ते युनियन बँकेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं. ते कार्यकर्ते असताना सत्तेची निवडणी केला की कशा पद्धतीने त्यांच्या बँकिंगचा SMBसाठी एवढं मोठं असं आरोग्य केंद्र उभं राहिलं की ज्याच्या जवळजवळ निम्म्या महाराष्ट्राला फायदा होता. आणि म्हणून एक संगमनेर म्हणून आपल्या निश्चितपणे अभिमान असतो. पण ते सगळं वाटत असताना त्याच्यामध्ये जे काही युनियन बँकेचे योगदान आहे त्यापेक्षा मी असं म्हणजे जोशी साहेबांचं जे योगदान आहे ते खरोखर खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व आणि त्यांचं जीवन हा समाजापुढे यावं, त्याच्यातून लोकांना जी ही वाट माहिती व्हावी तर मग त्यांची वाट त्यांनीच निर्माण केली. कुठल्याही प्रचलित वाटेच्या पलीकडे जाऊन त्यांनी या प्रतिकूल परिस्थितीनं आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल केली. ती वाट करणंही मार्गदर्शन करेल अशी माझी खात्री. आदरणीय संजीवनीताई त्यांना प्रथमपणे साथ दिली. मातोश्री प्रवती या ठिकाणी आहे, त्यांचे आशीर्वाद त्यांना सातत्याने लाभत आहे. तर असा एक सुंदर सोहळा संतोष केरलेकर आणि जोशी साहेब दोन्ही आमचे मित्र आहेत. जेव्हा आंबेडकर आणि लग्न जमलं त्यावेळेस मी कोणत्या बाजूने मी मुलीच्या बाजूने नाही, पण संतोष माझा आधी मित्र झालेला होता. आणि इतकं चांगलं त्याचं मला आठवते असं एक राजकीय घटना होती, प्रतिकूलता अशी दिसत होती. त्यानंतर त्याचं रूपांतर अचानक शांततेने झालं. म्हणजे सगळ्यात पहिली बातमी संतोषने मला देण्यासाठी धावतच घरी आला आणि कडाडून मिठी मारून त्यांनी सांगितलं की आपण विजयी झालो. तेव्हा असं हे मैत्रीचं जे नातं आहे ते आहे. जोशी साहेबांचं बँकेच्या स्वरूपात झालं. असं हे दोन्ही आमचे अत्यंत परममित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊनचे जे आमचे मित्र आहेत त्यामुळे त्यांच्या परिवारात होणारा सोहळा हा आमच्याच परिवारात असे मात्र मी खूप खूप शुभेच्छा जोशी साहेबांना देतो, आदरणीय संजीवनीताईंना देतो. असंच आनंददायी जीवन आपण त्या ठिकाणी कुठचंही आपलं असो आणि आपल्या कर्तृत्वाचा लाभ साहेब इथे त्यांचं सगळे ग्रामीण भागामध्ये त्यांचे सगळे मित्र आहेत. खूप मदत त्यांनी केली, सगळ्यांना उभं केलंय, त्याला व्यवहार शिकवला. कारण व्यवहार हा जर असा ग्रामीण भागामध्ये आपण शेतकरी म्हणजे व्यवहार फार लक्ष नसतात, आपण नुसते कष्ट उचलत असतो. पण त्याला जर व्यवहाराची जोड दिली काय होऊ शकतं याचंही त्यांनी एक शहाणपण व्यवहारिक शहाणपण आमच्या अनेक मित्रांना त्यांनी दिले. तसा त्यांना मी पुन्हा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय साहेब आणि जीजी तर म्हणजे त्यांच्याबद्दलही खूप बोलते. त्यांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे. कारण एका राजकारणी घरामध्ये काम करणारी मुलीने तिचं फार मोठं योगदान असतं या सगळ्या वाटचालीमध्ये. कारण आपण तिथे त्रासलेला असतो, वैतागलेला असतो आणि त्यामुळे आपण लोकांशी बोलताना कधी कधी आपल्याला पण ते सगळं सावरण्याचं काम ते त्या ठिकाणी आपल्या सहच्या करत असतात. हे काम आदरणीय जीजींनी केलं. त्यांच्याही या ठिकाणी अभिषेक करतो आणि माझ्या भविष्यात संबोधन झालं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्मान्य सुधाकर जोशी साहेब यांना जोशी कुटुंबियावर आणि पेडलेकर कुटुंबियावर प्रेम करणारे आपण सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय लोकनेते थोरात साहेब, माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर सुधीरजी तांबे,
नुकतेच आपल्या काही कामामुळं बाहेर गेलेले सत्यजित दादा तांबे यांची नुकतीच लोकलेखा समितीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवड झाली. आपल्या सर्वांच्या जी सौभाग्यवती कांचनताई, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई, या ठिकाणी सर्व मान्यवर, सर्वच जण मान्यवर आहेत. गोगरकर साहेब या ठिकाणी आल्यात, मोहम्मदजी आरगडे आहेत, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग फुले साहेब आहेत, सर्वच या ठिकाणी विजयनगरचे चेअरमन डॉक्टर सराफ आहेत. माझे रोज मला आशीर्वाद देणारे रमेश काका सराफ, आमचा सुप्रभात ग्रुप आहे, सर्वच जोशी कुटुंबीय आणि खेडलेकर कुटुंबीय, खेडलेकरांचे सर्व पत्रकारितेचे विद्यार्थी टीम आहे. आपल्या सर्वांचं खरं मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. आज माझे जे डॉक्टर संतोषजी खेडलेकर, मुलगा अमेय, सोन सौ वैष्णवी, अभिजित व सौ वैशाली वैली खेडलेकर, माझे मित्र वरपे सर, विष्णुबंध राहटळ आणि सर्वच मित्र परिवार, त्याचप्रमाणे माझे सर्व कुटुंबीय, या सर्वांच्या संकल्पनेतून आणि आग्रहास्तव आजचा हा साजरा होणारा 61 पूर्ती सोहळा आणि माझी पत्नी सौ संजीवनी तिचा 66वी पूर्ती सोहळा आज या ठिकाणी पार पडत आहे. खरं तर माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे का 61 वर्ष पूर्ण होऊन बरेच दिवस झाले, परंतु माझ्या मुलाचं लग्न ठरलं आणि त्याच दरम्यान माझे 61 वर्ष जे आहे ते पूर्ण झाले आणि त्या लग्नाच्या गडबडीमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला नाही आणि ते सर कदाचित मुलाच्या मनामध्ये असेल, डॉक्टर खेडलेकरांच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी हा एक सुंदर सोहळा, याची मला काहीच कल्पना नाही अशा पद्धतीने काही सोहळा असेल, पण त्यांनी आज हा सोहळा घडून आणला. खरं तर आयुष्यामधील काही प्रसंग, आनंदाचे प्रसंग हे आपल्या माणसांच्या सानिध्यामध्ये साजरे करावे, त्यातून जीवनाला एक वेगळी ऊर्जा प्रत्येकाला मिळत असते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा आनंद साजरा करण्या इतका मी मोठा नाही, मी अत्यंत सामान्य माणूस आहे. तरी देखील आपण सर्व यासाठी आपला बहुमय वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, त्यामुळे माझ्या मनामध्ये आनंदाची, समाधानाची भावना आहेच, परंतु कृतज्ञतेची देखील भावना जागृत झाली आहे. माझे ज्ञानी डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी आमच्या कुटुंबाच्या प्रवासाबद्दल व माझ्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी अशी प्रकाशवाट लिहिलेली आहे. खरं तर आमच्यावर काही लिहावं असं कुठलंही असामान्यत्व माझ्यामध्ये नाही असं मला वाटतं. माझी आई या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांचे, ज्यांचे 50च्या पुढे वय असेल, या सर्वांचंच आयुष्य बालपणापासून खूप संघर्षात गेलेलं आहे. तसंच माझं देखील संघर्षामध्ये गेलेलं आहे. माझ्या आयुष्याचा हा जो कमी अधिक अडचणींचा सामना करतच प्रवास झालेला आहे आणि प्रत्येकाचं आयुष्य कसं आहे असं मला वाटतं. प्रत्येकाचं आयुष्य हे त्याच्यासाठी प्रकाश वाटत आहे. मी फक्त भाग्यवान याच्यासाठी आहे की डॉक्टर खेडलेकरांसारखा व्याही मला मिळाला आणि लग्नानंतर वेगवेगळ्या प्रसंगाने आमच्या कधी गप्पा व्हायच्या, काय व्हायचं आणि त्यांना त्यातून जाणवलं की आपल्याला काहीतरी लिहायचं आहे आणि त्यांनी माझ्या सर्व कुटुंबियांबरोबर वेगवेगळी चर्चा केली आणि अगदी 2-3 वेळा ते माझ्याबरोबर गप्पा मारत बसले आणि त्यातून त्यांनी ते पुस्तक लिहिलं. हा माझ्या आयुष्याचा प्रवास आपल्यासमोर त्यामुळं आला. खरं तर अशा प्रसंगी फार काही सांगण्यापेक्षा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माझ्यावर ज्यांनी संस्काराचे पैलू पाडले, मला आधार दिला, प्रसंगातून मदतीचा हात दिला, प्रेम दिले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला या कार्यक्रमामधून मिळाली असं मला वाटतं. माझ्यावर संस्कार करताना आयुष्यामध्ये जी मूळ नीती म्हणले माझ्या अंगी घट्ट बिंबवली अशा माझ्या देवतुल्य आई वडिलांप्रती मी खरं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.
वडिलांनी आणि आईने आम्हाला लहानपणापासून एक गोष्ट सांगितली, गरिबीची लाज न बाळगता चोरी आणि शिंदळकी म्हणजे किंवा भीक यापासून दूर राहत काबाड कष्ट करण्याचे आणि जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानून हव्यासापासून दूर राहण्याचे संस्कार नेहमीच त्यांनी आमच्यावर लहानपणापासून केले. माझे भाऊ बहीण आणि सर्वच कुटुंबियांनी मला कायमच अपार प्रेम दिले आणि वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यांच्याप्रती मी आज कृतज्ञता व्यक्त करतो. आमची थोरली सुनबाई म्हणजे माझ्या थोरल्या भावाची सुनबाई शुभदा, तिने मला काल सुंदर व्हॉइस मेसेज पाठवला आणि इतकं सुंदर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. सर्वच कुटुंबीय फार प्रेम करतात. माझे बालपणीचे मित्र ज्यांनी माझ्या बिकट परिस्थितीमध्ये मला आपलेसे करून कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रेम दिले, आनंद दिला. शालेय जीवनातील महाविद्यालयातील जीवनातील आज या ठिकाणी माझ्या BSc 84 या ग्रुपचे माझे क्लासमेट या ठिकाणी आलेले आहेत. पुण्यावरून आलेले आहेत, ओतूरवरून आलेले आहेत. हे सर्वजण या सर्वांनीच आणि नंतर नोकरीमध्ये आल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे मित्र भेटले आणि त्यांनी माझे जीवन समृद्ध केले. या सर्व मित्रांप्रती आज मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर प्रकाशवाट लिहिताना डॉक्टर खेडलेकरांनी माझ्याशी 4 ते 5 वेळा चर्चा केली, परंतु बऱ्याच व्यक्तींविषयी ज्यांनी माझ्या आयुष्यात मला फार मदत केली, माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकला, त्यांचा उल्लेख कदाचित या प्रकाशवाट पुस्तकामध्ये झाला नसेल तर ही माझी चूक आहे. मी सांगण्यामध्ये सर्व प्रसंग सांगण्यामध्ये मी कमी पडलो असं आपण समजावं आणि अशा सर्व व्यक्तींप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र त्यांचा माझ्या आयुष्यामधलं मोल कुठेही किंचितही कमी नाही. या सर्वांनी मला भरभरून आनंद आणि समाधान दिलेलं आहे. त्यांनी मला अत्यंत सन्मानाची वागणूक आयुष्यात वेगवेगळी दिलेली आहे. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर शिक्षण घेऊन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नोकरी मिळवणे यात विशेष काही नाही. मात्र नोकरी पश्चात आदरणीय थोरात साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेमध्ये काम करण्याची संधी मिळणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मिळकत आहे असं मला वाटतं. माझे ज्ञान, माझा अनुभव आणि कामाप्रती असलेली निष्ठा ही पूर्णपणे दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी कामी आणणे हेच माझं उद्दिष्ट आहे. सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेसारख्या मोठ्या बँकेच्या चेअरमन पदाची जबाबदारी आदरणीय थोरात साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला दिली. खरोखर मगाशी डॉक्टर साहेब यांनी खरोखर मला अत्यंत धक्का बसला त्यावेळी त्या मीटिंगमध्ये माझं नाव साहेबांनी सुचवलं. त्याबद्दल आमचं संपूर्ण कुटुंबीय संपूर्ण मित्रपरिवार साहेब आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. या जबाबदारीवर काम करत असताना मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये फक्त आणि फक्त बँकेचे हितच असेल हे या प्रसंगी मी निक्षून सांगतो. दुसरी कुठलीही भावना की कुठलाही निर्णय घेताना माझ्या समोर येणार नाही. आज निवृत्तीनंतरचं माझं आयुष्य अतिशय समाधानाचं चाललेलं आहे. परमेश्वराचे खरोखर त्यासाठी आभार. माझा नित्यक्रम पण खूप चांगला आहे. खूप मित्रपरिवार आहे. सकाळी उठलं की मी फिरायला योगा प्राणायामला जातो आणि नंतर आम्ही आमचा सुप्रभात ग्रुप आहे. जवळपास 30-35 जणांचं मित्रपरिवारांचा ग्रुप आहे. आम्ही छान चहाच्या टपरीवर बसून चहा घेतो, अर्धा पाऊण गप्पा मारतो, त्याच्यानंतर घरी येऊन मस्त वर्तमानपत्र वाचतो आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या डोक्यामध्ये फक्त बँकेचे विचार सुरू होतात. आज काय करायचं, नवीन काय करता येईल. आणि मी सकाळी सुद्धा YouTube चॅनल असेल, कुठल्या गोष्टी असेल त्या ठिकाणी जाऊन सहकार क्षेत्रामध्ये काय चाललंय, बँकिंगमध्ये काय बदल होत आहे ते सर्व अभ्यासत असतो. आणि मग दिवसभर त्या दृष्टीने काय बँकेमध्ये करता येईल हे माझ्या कायम डोक्यात असतं. अगदी नुकतेच मी माझ्या TV मध्ये एक TV बसून घेतला आहे, त्याला YouTube चॅनल चालू केलं आहे. मी गेल्या 2 दिवसापासून विद्याधर अनस्कर असतील, अतुल किरवाडकर असतील यांचे लेक्चर्स मी ऐकले. त्यांच्याकडून काय आपल्याला बँकेसाठी मोलाचा सल्ला असेल
काय नवीन नवीन गोष्टी येतात. रिझर्व्ह बँकेचं माझ्या लॅपटॉपवर काय रिझर्व्ह बँकेचं नोटिफिकेशनचं ओपन केलेलं असतं आणि त्यात मी रिझर्व्ह बँकेचे नवीन काय नोटिफिकेशन असतात हा काय अभ्यास करत असतो. त्यामुळं माझं जेवढी मला संधी साहेब देतील तेवढं पूर्ण काळ ते अमृतवाहिनी बँकेसाठी मी निष्ठापूर्वक देणार यात काही शंका नाही. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्ती ह्या माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असून मी सर्वांचे नाव या ठिकाणी घेण्याचं टाळतो, कारण कुणाचं नाव राहिलं तर त्याला त्यातून वाईट वाटेल. त्यामुळं मी एकच सांगतो, माझा सर्व मित्रपरिवार असेल, माझे सर्व नातेवाईक असेल, आपण सर्वच जण, त्याचबरोबर अमृत उद्योग समूहातले सर्व पदाधिकारी जे मला अतिशय आदराने वागवतात. मी तर खरं सहकारामध्ये अत्यंत नवखा आहे, परंतु मी कुठल्याही संस्थेमध्ये गेल्यावर मला असं कुणी जाणून देत नाही, माझ्याशी सगळे आदराने बोलतात. तर मी या सर्वांच्या प्रती या कार्यक्रमाच्या प्रसंगातून कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर खेडलेकर आणि कुटुंबीय, माझा मुलगा प्रोफेसर विष्णुपंत राहतं आणि आज जी गौरव समिती आहे यांनी खरोखर माझ्या आयुष्यामध्ये हा सोहळा घडून आणला. अत्यंत खूपच म्हणजे नाविन्यपूर्ण. मला वडील पोस्टामध्ये होते, त्या पोस्टाचा स्टॅम्प त्या निमित्ताने कसा येईल, माझ्या आईचा सत्कार त्यांनी केला, त्या सगळ्या गोष्टी मनाला आवडा खूपच तीव्र झालेल्या आहे. खूप मनाला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. या सुंदर कार्यक्रमाची गोपन त्यांनी अत्यंत छान पद्धती केली. साहित्यासाठी आणि वाचनासाठी काय कळवण्याचं काम करणारे साहेबांचे या क्षेत्रात केला. आणि यानंतर मी आपले मार्गदर्शक आता काही सांगण्याचा विनंती करतो. साहेब आपण बरोबर व्यक्त करावं. अमृतवाहिनी बँकेचे सन्माननीय चेअरमन आणि आपल्या सर्वांचा आवडता व्यक्तिमत्व श्री सुधाकरजी दुसाई व संजीवनीताई सौरभी संजीवनीताई जोशी यांच्या अभिषेक चिंतनाचा हा सोहळा आणि या निमित्तानं डॉक्टर संतोषजी केंद्रेकर यांनी लिहिलेल्या प्रकाशवाट पुस्तकाचा प्रकाशन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार डॉक्टर सुशील तांबे, आदरणीय मातोश्री प्रभावतीताई जोशी, सौरभी त्यांचे आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, माननीय डॉक्टर राजेंद्रजी धामणे, त्याचप्रमाणे साखर कारखान्याचे नूतन व्हाईस चेअरमन आमचे बाबा पाटील गुले, गणपतरावजी सांगळे, बाबा बाबोर, रमेश काका सराफ, नानासाहेब शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष आणि त्यांचे सरसंचालक नवनाथजी आरगडे, आपल्या औद्योगिक वसाहतीचे चेअरमन के पी थोरात, विष्णुपंत राहकर, तसंच वरपेसर, सर्व आम्ही वैष्णवी जोशी परिवार, केडलेकर परिवार आणि आपण सर्व एका परिवारातील सर्व बंधू आणि भगिनी. तर म्हणजे एक सुंदर संध्याकाळ अशा या आजच्या कार्यक्रमाचं वर्णन करावं लागणार आहे. ही कल्पना मांडली संतोषजी खेडलेकरांनी आणि मला सांगितलं डॉक्टर संतोष खेडलेकरांनी की अशा अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही पाहिजेच. कोविडमध्ये अडचण आल्यानंतर दुरुस्त केला म्हणजे आणि पुन्हा 17 तारखेला हा कार्यक्रम ठेवला आणि पाऊस जवळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित तुम्ही आहात. मला वाटतं तुम्ही निमंत्रण दिलेलं कोणी गैरहजर राहिला असं काही मागू शकतो. एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम हे आपण सर्वजण या निमित्तानं येथे दाखवतो आहोत. एक जीवन असतं का ते यशस्वी असा त्यांचा एक कालखंड येत असतो, एक टप्पा येत असतो आणि त्या टप्प्यावर सिंहावलोकन ज्याला आपल्याला दिवस पुन्हा एकदा मार्ग वळून पाहावं, तसं वळून पाहण्याचं काम प्रकाश वाट या पुस्तकामध्ये
डॉक्टर संतोष केडलेकरांनी केलेलं आहे. जीवन आहे जोशी साहेबांचं. सगळ्या गोष्टी घेऊन त्यांनी एक सिंहावलोकन संपूर्ण जीवनाचं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दिसतंय की याच्यात काहीतरी एक प्रकाशाची वाट दिसते. खरं म्हणजे एखादा सिनेमा निर्माण करायला याचा आणखी सुंदर करा. तुम्ही किती व्यवस्थित तयारी, प्रकाश वाट आहे, अगोदर अंधार केला, मग प्रकाशन केलं. मला वाटतं का लाईट गेली त्यावेळेस या पुस्तकाला प्रकाश होतं, प्रकाश वाट. तुम्हाला त्यावेळेस प्रकाशाचं महत्व मला जेव्हा अंधार झाला. आणि कदाचित त्याचा असं म्हणलं जातं तो अनुभव आहे, खूप कठीण काळ. अहो कठीण काळ होता म्हणून आजचं जीवन चांगलं वाटतंय ना सुखाचं. लक्षात घ्या, पुन्हा राहिल्याशिवाय सावलीचं महत्व नाही. पुन्हा जो राहतो तो जेव्हा आपल्याचा खंड सावली म्हणतो काय सावली आणि जो सावली काय काय फरक पडतो. शेवटी असं आहे की खूप कठीण श्रमातून जे निर्माण होतं ना त्याचं महत्व अनन्य साधारण. आणि म्हणून जे तुमच्या कुटुंबानं जे कठीण काम खंड पाहिलं म्हणजे त्याच्यातला सुरुवातीला शब्द मागे झालेला नाहीये, रुजलेला नाहीये, एवढं काही कठीण नाही. कारण कोणी शिक्षक मास्तर होतो, खाऊन खूप सुखी होतो, तरी कष्ट करायची तयारी लक्षात. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मात्र शिक्षणासाठी कालखंड कसा आवडतं त्यांचे शिक्षण त्यांना रोजगार होतं तिथे ताबाटाकी होत असेल ना, होत नसेल असं नाही सांगलं कारण. तर अशा कुटुंबाचं वैशिष्ट्य असतं नेमका खर्च नेमकी काळजी घेऊन तेवढं आवश्यक ते पद्धतीनं करणार. त्या आईचं त्याकरता आभार मानले पाहिजे की त्यांनी दौलतानी त्यांची मुलं घडवले. ते आई वडिलांनी जोशी साहेबांसारखं सुद्धा व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे, त्याकरता आभार मानले पाहिजे. जे संस्कार त्यांनी केले त्या संस्कारातून एक अशा प्रकारचे व्यक्तिमत्व तयार झालंय हे कोणालाही नाकारता येणार नाही. खरं तर प्रत्येकाचं जीवन हे पुस्तक लिहायचं ठरलं तर तुम्ही द्या, पुस्तक चांगलं होऊ शकतं, नाकारता येणार नाही, तसं असतंच आहे. जोशी साहेब जे होते त्यांनी एक पुस्तक त्यांचं मला वाचण्यात मिळालं. ते 15 दिवस आजारी झाले, पण आजारी ज्यावेळेस ऍडमिट झाले त्या हॉस्पिटलला त्यावेळेस त्यांना असं वाटतं का आपण काय झालं. तिथून त्या पुस्तकाची सुरुवात होती. आणि ज्यावेळेस पुन्हा बाहेर येतात घरी तिथपर्यंत ते घेऊन पुस्तक पोहोचतो. याच्यावर पुस्तक त्यांचं 15 दिवसामध्ये काय काय मला विचार आले. तेव्हा जाण्याचीच वेळ आली आपल्यावर, तेव्हा जीवन आठवायला लागले, माणसं आठवायला लागली, चांगले वाईट प्रसंग आठवायला लागले. आणि ते त्यांनी अशा सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. पुस्तक वाचून माझे 25-30 वर्ष झाली असते, पण ते पुस्तक पाकडून जात नाही माझ्या. म्हणजे एक 15 दिवसाचं कालखंड सुद्धा सुंदर पुस्तकात रूपांतर करता येतो हे लक्षात ठेवा. तो कालखंड सुद्धा. आणि ज्यावेळेस जीवनच असं असतं संघर्षानं भरलेलं, कष्टानं भरलेलं, अनेक आक्रमणानं भरलेलं, त्यावेळेस ते पुस्तक सुंदर होऊ शकतं, अनेकांना प्रकाश वाट दाखवू शकतं. हा उद्देश घेऊन डॉक्टर संतोष केडलेकरांनी या पुस्तकाची निर्मिती केली. तर ते व्याही कसा असावा, असा व्याही मिळेल हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे ना. असा व्याही मिळाला ही किती चांगली गोष्ट आहे. आणि संतोष केडलेकर हे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या सांस्कृतिक जीवनातलं एक महत्वाचं, संघटनेच्या सांस्कृतिक जीवनामधलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व ठरलेलं आहे. संघटनेचा इतिहास सुंदर पद्धतीनं सांगायचं ठरलं तर केडलेकरांशिवाय सांगणं शक्य नाही. आपण आपल्या तुम्हाला म्हटलं की तुमच्या आजोबावर एक येऊन टाका. आजोबा वडिलांचं वडिलांच्या थोडंफार आजोबाला म्हटलं तर लगेच आपली गडबड होऊन काळाच्या ओघामध्ये सगळं बदलत जातं, विसरत जातो. परंतु त्या सगळ्यांना उजाळा दिला, आठवणीत आणलं. आणि ते सुद्धा कोणत्याही अत्यंत त्याच्यामध्ये विनाकारण चटणी पीठ टाकून करण्याचा प्रयत्न नसतो. जे आहे तर ज्या आहे ते सुद्धा सुंदर पद्धतीनं मांडण्याचं काम संघटनेने आपला सगळा इतिहास त्यांनी केलेला आहे नाकार करणार. संतोष केडलेकरांचं अगदी वैशिष्ट्य आहे म्हणजे ते तसं पाहिलं तर साहित्यिक आहे, कवी आहे, सरळ आहे, सांस्कृतिक एकाग्र असताना पण लोकनाट्य क्षेत्रामध्ये कुणी स्पर्श केले ते तिथं ते जाऊन पोहोचतात. तुम्ही लक्षात घ्या. आपण बाजूला नागरिक परत नाही पहायला जायचं तरी म्हणतो मला असं तरी होतं. अशा क्षेत्रामध्ये जातात तर त्या माणसाची जवळीक करतात
त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काय किती तुम्ही काय आता काय कार्यक्रम त्यांचं करावं लागतं. तुम्ही फार चांगलं एक गोष्ट केली आहे. एक गोष्ट आहे की चांगलं आहे की इथे डॉक्टर धामणेंच्या संदर्भातले तुम्ही जे पुस्तकं जातील त्याच्यातले पुस्तकही ते डॉक्टर धामणेंच्या संस्थेला द्यायला सांगितलं आणि डॉक्टर बसले तर मला काही फार माहिती नव्हतं. डॉक्टरांनी धामणेंनी लगेच मला सांगायला सुरुवात केली. जे सांगितलं ते मी सांगतो. तुम्हाला माहिती असावा की अशा महिला आपल्याला दिसतात तर त्यांच्या जीवनामध्ये खूप कठीण प्रसंग असतो. वेड्यासारख्या होऊन जातात, रस्त्यावर फिरायला लागतात, जीवनाला आधार राहत नाही. कुणी जवळ जायला म्हणजे एखादं भिकारी म्हणून एखादं नाणं टाकायचं ते लांबून टाकतात. अशांना गोळा करायचं त्या जीवनातल्या आणि त्यांना चांगलं जीवन द्यायचं. डॉक्टर तुमच्याकडे खूप आभार मानले सगळ्या समाजाचे. डॉक्टर तांबे मूकमध्ये विद्यालय चालवला. मूक तरी समजू शकतो, बधीर सांभाळणं ही सोपं काम वगैरे जे मतिमंद असतात ते. खरंच आपण मी काय म्हणतो, गाडगे महाराज म्हणायचे ना की ईश्वराचं पाहता देव त्यांच्यातच पहा, तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं खऱ्या अर्थानं तुम्हाला पुस्तके पूजा करण्याची गरज असं मला वाटतं. पूर्ण परमेश्वराची सेवा तुम्ही करता त्या आणि म्हणून एक चांगला उद्देश घेऊन मी नगरला गेली सहज उपासना करतात. हरकत नाही की कुणी असं करू शकतं, ही कल्पना नाही. पण असं करू शकतो तुम्ही. अशा महिला त्यांच्या जीवनात काही नाही आणि वेड्या दिशा झाल्या त्यांना आधार द्यायचा सोपं नाही. आणि म्हणून तुमच्या दोघांचंही दोघांचंही खूप आभार समाजाला. म्हणून तुम्ही जे केलेलं आहे त्याबद्दल खूप आनंद आहे. खरं ते सगळ्या हायस्कूलला जेवढे पुस्तकं पाठवा आणि नेहाची जावं सगळ्याची जावं पुढं बरोबर आहे. मला बरोबर नाव आठवतं. सगळ्या हायस्कूलला पाठवा. त्याचं बिल माझ्याकडे पाठवून द्या. मी आपलं तेवढे योगदान आपलं सर्व आम्ही असं जर ते मदत होणार असेल तर सुद्धा आपण ते केलं पाहिजे सगळ्यांनी. आणि एक त्या निमित्तानं घरात कुणी वाचावं. आणि जो कठीण प्रसंग जातो तो म्हणतो की एक दिवस माझा चांगला येणार आहे हे सांगणारा अशा प्रकारचा हे पुस्तक आहे. ते नाकार करणार खूप जणांना चांगल्या पद्धतीनं एक प्रकाश वाट दाखवणारं पुस्तक या निमित्तानं निर्माण झालंय. याकरता आपल्या आभारी मीटिंग सगळी आहे त्या सगळ्या टीमच्या मदतीनं मित्रमंडळी त्यांचं कौतुक या निमित्तानं मी हे करतो. आता लग्नाचा वाढदिवस आमच्या शेतकरी मंडळाचा असतं काय लग्नाचा वाढदिवस आमचा विषय नसतो. आम्हाला आठवत नाही, आम्हाला वाढदिवसच आठवतो. लग्नाचा वाढदिवस काय सुरू केलं खरं जाऊ तुम्हाला करायचं आहे ना 4 वर्षांनी 50 वर्ष पूर्ण त्याच्यावेळेस करायचा. आता हा कार्यक्रम बरोबर चाललाय. आभार आहे तुमचे, तुम्ही एक संस्थानार्थ केल्याच्याबद्दल आभार आहे. त्यावेळेस काय भाषण तुम्हाला करायचं तुम्ही करा, तुला करायचं तर टाका होईल हे आपलं ऐकून मी वाटलं नाहीतरी आयुष्य ऐकतच आला मी. तर तुमचा भाग सोडू द्या. पण आजही तुमचा आमचाही सत्कार या निमित्ताने केला. साहेब तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबियांना या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्द संभव. सत्यजित दादा तांबे तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आमच्या विनंतीला मान देऊन. आणि बाबांचे चित्र, माझे चित्र, सगळे दोन्ही परिवार आणि खेडलेकर बाबा, मी त्यांना खेडलेकर बाबाच म्हणतो. तर त्यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक जे अशा अनेक गोष्टी याच्यात आहेत ज्या मला पण माहिती नव्हत्या. त्याच्यामुळं त्यांना पण खूप थँक्यू. आणि एक आईचा 60वा वाढदिवस झाला त्याच्यासाठी एक छोटेसे गाण्याचे 2 शब्द मी म्हणतो. लुका छुपी बहुत हुई सामने आ जाना
कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गए हैं अब तेरी माँ। आजा सांस हुई मुझे तेरी फिक्र, धुंधला गई देख मेरी नजर। आजा आजा सांस हुई मुझे तेरी फिक्र, धुंधला गई देख मेरी नजर। आजा क्या बताऊं मैं, यहाँ उड़ने को मेरे खुला आसमां है। तेरे किस्सों जैसा बोला सलोना जाने। आजा सलो मेरी पतंग हो बेफिक्र, उड़ रही है ना। दूर कोई पीछे मुझे बीच से काट लेना। आजा सांस हुई मुझे तेरी फिक्र, धुंधला गई देख मेरी नजर। आजा। थैंक यू। आभार प्रदर्शनानंतर विनंती साहेबांना काय ज्यांना व्यक्तिगत सत्कार करायचा विषय आहे म्हणजे इथं थांबतील आणि बाकीचे सर्व टीम माझ्या जेव्हा आपण जेवण आपण तिथे जेवण देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं। अकलो होश नमी दानम हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All cool boys, come on, make some noise and say Om Shanti Om.
रेशम रेशम सांस खुली है माथा माथा ये तो इशारे हैं अकलो होश नमी दानम हम है दिल है और जानम बस दीवानगी 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 है ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर बस दीवानगी 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 है All hot girls put your hands up and say Om Shanti All the cool boys come on make some noise and say Om Shanti Om
मस्ती एक अदा है, ये जवानी एक नशा है। आ मेरी बाहों में आजा, देख मेरी बेकली, चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली, चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली। अपने दिलबर को दीवाना, अपने दिलबर को दीवाना, ढूंढता दिल गली गली, चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली, चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली। कितनी रौनक है, आपको देखें कभी अपने घर को देखें हम। आपके आने से घर में कितनी रौनक है, आपको देखें कभी अपने घर को देखें हम। हम खुश हुए, 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 हम खुश हुए। कितनी सुनी सुनी थी वो मेरी रातें, कितने सुने सुने थे दिन। कैसे मैं बताऊं कैसे है गुजारे मैंने वो जुदाई के दिन। तेरे लौट आने से घर में कितनी रौनक है, आपको देखें कभी अपने घर को देखें हम। हम खुश हुए, 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 हम खुश हुए।
आंसू मेरे वो कह गए देखो मुस्कुराने से घर में कितनी रौनक है। आपको देखे कभी अपने घर को देखे हम। आपके आने से घर में कितनी रौनक है। आपको देखे कभी अपने घर को देखे हम। हम खुश हुए, हम खुश हुए, हम खुश हुए। जिंदगानी है सब नसीबों की ये कहानी है। तेरी चाहत की सब निशानी है और क्या जिंदगानी है और क्या जिंदगानी है। से मांगी वही तुम दुआ हो। कौन हमें दुनिया में इतना प्यार देगा, इतनी खुशी और ऐसा संसार देगा। मुझे रहना है इन्हीं चरणों में, उम्र बाहों में यूं बितानी है और क्या जिंदगानी है।
मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। हो चांदनी जब तक रात देता है हर कोई साथ, तुम मगर अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा।
आज की बात नहीं। दिल को मेरे हुआ यकीन, हम पहले भी मिले खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। ऐसे मुबारक मौके पे साथी, ऐसे मुबारक मौके पे साथी, पेश दुआओं का नजराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। देश समझा हमको जमाना, शुक्र करो कि समझ तो गया, संग रहने का ख्वाब सुहाना, बन के हकीकत सच तो गया। तुम जो कहो तो महफिल से कह दें, तुम जो कहो तो सारी महफिल से कह दें, पल भर में मशहूर अफसाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। हमने क्या क्या खेल रचाए तुम्हारे लिए, हम भी कैसी कैसी मंजिल छोड़ के आए तुम्हारे लिए। कलियां ही कलियां महका दो ऐसे, कलियां ही कलियां महका दो ऐसे, कि आबाद दिल का ये वीराना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिसके, क्यों न खुशी से वो दीवाना हो जाए। खुशियाँ ही खुशियाँ हो दामन में जिस
खुशी से वो दीवाना। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दिया और बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ,